29 जुलै 2019 ची ती गोष्ट. कॅफे कॉफी डेचे संस्थापक सिद्धार्थ हेगडे मंगळूरमधील होईगो बाजार जवळच्या नेत्रावती नदीलगतच्या रस्त्याने आपल्या कारने प्रवास करत होते. सिद्धार्थ खाली उतरतात आणि ड्रायव्हरला गाडी पुलाच्या पलीकडे नेऊन थांबवायला सांगतात. बराच वेळ झाला तरी मालक कसे अजून आले नाहीत म्हणून ड्रायव्हर शोधाशोध करतो. शेवटी घाबरून ड्रायव्हर सिद्धार्थ हेगडे यांच्या घरी फोन करतो. हेगडे यांच्या घरातील टेलिफोनची रिंग वाजते. पत्नी मिसेस मालविका हेगडे फोन उचलतात. हॅलो. समोरून घाबरलेल्या स्वरात ड्रायव्हरचा आवाज येतो. हॅलो मॅडम, मी साहेबांना घेऊन होईगे बाजार जवळच्या नेत्रावती नदीवरील पुलावरून येत होतो. साहेब पुलाजवळ उतरले पण परत आले नाहीत. मी खूप शोध घेतला पण मागच्या 1-1.5 तासापासून साहेब बेपत्ता आहेत. त्यांचा फोन देखील लागत नाही. बातमी ऐकून पत्नी मालविका हेगडे यांच्या अंगातील बळच निघून जातं. त्या ड्रायव्हरला म्हणतात, तुम्ही तिथेच थांबा, आम्ही लगेच पोहोचतो. तोपर्यंत कॅफे कॉफी डेचे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री SM कृष्णा यांचे जावई असलेले सिद्धार्थ हेगडे बेपत्ता असल्याची बातमी कर्नाटक पासून संपूर्ण देशभरातील मीडियाची हेडलाईन बनते. पुढचे 2 दिवस शोधाशोध सुरू होते आणि शेवटी 36 तासानंतर नेत्रावती नदीच्या किनाऱ्यावर सिद्धार्थ हेगडे यांचे प्रेत दृष्टीस पडते. दरम्यान पोलिसांना एक चिठ्ठी मिळते ज्यात कॅफे कॉफी डे परिवार आणि संचालकांना उद्देशून सिद्धार्थ हेगडे लिहितात, मी खूप लढलो पण आज मी हार मानतोय. कर्जदारांकडून येणारा दबाव आणि इन्कम टॅक्स विभागाकडून होणारा त्रास यापुढे मी सहन करू शकत नाही. 7,200 कोटींचं कर्ज फेडायला मी असमर्थ ठरलो आणि म्हणूनच आज हा मी टोकाचा निर्णय घेतला. आपला VG सिद्धार्थ. 1996 मध्ये सिद्धार्थ हेगडे यांनी कॅफे कॉफी डेचा पाया घातला. स्वतःचे कॉफीचे मळे उभे केले. जुलै 1996 मध्ये बंगळूर येथे CCDचे पहिले आउटलेट उभे राहिले आणि CCD अबालवृद्धांसाठी आपलंसं वाटू लागलं. कधी मित्रांसोबत विकेंडला मजा मस्ती करायची असेल, पहिल्यांदा गर्लफ्रेंडला घेऊन डेटवर जायचं असेल, आपल्या पहिल्या पगारातून कुटुंबाला ट्रीट द्यायची असेल किंवा मुलगा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम असेल, उच्चभ्रू लोकांपासून ते सर्वसामान्यांचे आवडते ठिकाण झाले ते कॉफी कॅफे डे. भारतासह मलेशिया, नेपाळ आणि इजिप्तमध्ये 1750 शाखा असलेलं कॅफे कॉफी डे नावाचं कॉफी जगतातील नवं साम्राज्य उभं राहिलं. पण हे साम्राज्य आता 7,200 कोटींच्या कर्जात बुडालं होतं आणि या साम्राज्याचा राजा दूर देशी निघून गेला होता. कर्जात बुडालेल्या कॅफे कॉफी डेचे सगळे आउटलेट बंद होऊन या कंपनीला टाळे लागणार अशा बातम्या मीडियात रंगू लागतात. पण प्रश्न 25,000 कर्मचाऱ्यांचा होता. प्रश्न सिद्धार्थ हेगडे यांच्या स्वप्नांचा होता. पण हे आव्हान पेलणार कोण? वाळवंटात विहीर खोदणार कोण? पत्नी श्रीमती मालविका हेगडे ह्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री SM कृष्णा यांच्या मुलगी होत्या. त्यांनी मनात आणलं असतं तर त्या कंपनीला दिवाळखोरीत काढून सगळं दुःख बाजूला ठेवून वडिलांच्या छत्रछायेत पुढचं सगळं आयुष्य सुखात घालवू शकल्या असत्या. पण मालविका यांनी असं काहीच केलं नाही. त्यांनी आलेल्या संकटाशी 2 हात करण्याचा निर्णय घेतला. त्या CCDचे CEO म्हणून पदभार स्वीकारतात आणि आपल्या 25,000 कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहितात. पत्रात त्या म्हणतात, आपल्याला कॅफे कॉफी डे हा ब्रँड जतन करायचा आहे. आम्ही कंपनीच्या भविष्यासाठी वचनबद्ध असल्याने एक नवीन भरारी घेऊया. सोबतच त्यांनी आपल्या 25,000 कर्मचाऱ्यांना विश्वास दिला की CCD हे तुमच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून काम करेल. पण तो काळ कोविड महामारीचा होता. सगळे धंदे ठप्प झाले होते. अशातच 7,200 कोटींच्या कर्जात बुडालेल्या CCDला बाहेर काढण्याचं डोंगरा एवढं आव्हान मालविका यांच्या समोर होतं. मालविका यांनी कंपनीमध्ये काही धोरणात्मक बदल केले. त्यांनी अमेरिकन कंपनी ब्लॅकस्टोन आणि श्रीराम क्रेडिट ह्या कंपनींसोबत व्यावसायिक करार केले आणि खर्च कमी करण्याचे पर्याय शोधले. भागीदार आणि बँकांशी त्यांनी स्वतः संपर्क केला. काही तोट्यातले आउटलेट बंद केले आणि आपल्या नवऱ्याचा स्वतःचा असलेला कॉफी ब्रँड बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करायला सुरुवात केली.
आणि मालविका हेगडे यांनी घेतलेल्या ह्या निर्णयांनी जादू केली. मार्च 2019ला असलेला 7,200 कोटींच्या कर्जाचा बोजा 2021 पर्यंत 1,731 कोटींवर आला. अतिशय अल्पावधीत खूप मोठ्या कर्जाची परतफेड करण्यात मालविका यांना यश आले होते. पण शर्यत अजून संपली नव्हती. 2023 मध्ये हे कर्ज कमी होऊन 465 कोटी रुपये राहिले. 4 वर्षात तब्बल 95% कर्ज कमी झाले होते आणि 2025-26 या आर्थिक वर्षात या कंपनीने उरलेल्या कर्जाची परतफेड करत तब्बल 14 कोटींचा नफा कमावला. ही बातमी मीडियाची हेडलाईन झाली आणि कर्नाटकच्या बेंगळूर पासून जगभरातील उद्योग जगतात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, 7,200 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सीसीडी कंपनीला दिवाळखोरीतून बाहेर काढणारी महिला उद्योजक कोण? ही मालविका हेगडे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर आलेल्या संकटांची 2 हात करणारी, कोविड महामारीच्या काळात 25,000 कर्मचाऱ्यांना दिलासा देत पाय रोवून उभी राहणारी, 141 शहरात 500 आउटलेट्स आणि 56,000 वेंडिंग मशीनसह देशातील सर्वात मोठी कॉफी सर्व्ह करणारी कंपनी चालवणारी, येणाऱ्या कित्येक वर्षात नव उद्योजकांना प्रेरणा बनून राहणारी महिला उद्योजिका श्रीमती मालविका हेगडे. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात महिला उद्योजिका श्रीमती मालविका हेगडे यांच्याविषयी जाणून घेत आहोत. मालविका यांचा जन्म 1969 रोजी कर्नाटक येथील संगोपन बेंगळूर येथे झाला. वडील SM कृष्णा कर्नाटकच्या राजकारणात सक्रिय होते. ते पुढे जाऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील झाले. तर आई प्रेमा कृष्णा ह्या गृहिणी होत्या. मालविका यांना शांभवी कृष्णा ही बहीण आहे. मालविका यांनी बंगळूर विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी घेतली आणि 1991 मध्ये सिद्धार्थ हेगडे यांच्याशी विवाह केला. सिद्धार्थ यांनी 1996 साली कॅफे कॉफी डे हा स्वतःचा ब्रँड उभा केला आणि अल्पावधीतच ही कंपनी 8,000 कोटींच्या घरात गेली. पत्नी मालविका हेगडे ह्या नॉन बोर्ड सदस्य म्हणून सीसीडीचे काम पाहत होत्या. 2017 पर्यंत सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण व्यवसायातील स्पर्धा, बाजाराची बदलती परिस्थिती आणि घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे सीसीडीवर कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला. इन्कम टॅक्स विभाग आणि कर्जदारांचा दबाव वाढत गेला आणि शेवटी सिद्धार्थ हेगडे यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. जेव्हा सगळ्यांना वाटत होतं की सीसीडी आता पुन्हा उभी राहत नाही, तेव्हा मालविका यांनी नवी कहाणी लिहायला घेतली. कार्यकारी पदाचा कोणताही पूर्वानुभव नसताना मालविका यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सीसीडीला विनाशाच्या उंबरठ्यावरून परत आणले. एक स्त्री खंबीरपणे उभी राहिली तर काय करू शकते हे जगाला दाखवून दिले. सिद्धार्थ आणि मालविका ह्या जोडप्याला ईशान आणि अमर्त्य हे 2 मुलगे आहेत, जे आईसोबत सीसीडीचा भार खांद्यावर घ्यायला समर्थ आहेत. मित्रांनो, मालविका हेगडे यांचा हा प्रवास येणाऱ्या पुढच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांच्यासारखे नव उद्योजक भारतभूमीत जन्माला येतील. तुम्हाला मालविका हेगडे यांचा हा प्रवास कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रीमती मालविका हेगडे या ध्येयवेड्या महिलेला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.